आजोबांसारखं मी झालो पाहिजे की इन्स्पेक्टर मी पण होणार. म्हणजे 10वी झाली की त्या मुलाला असं वाटतं की मी सैनिकच झालो पाहिजे. मग त्यांच्याकडे पाहून मला हे वाटायचं की बाबा आर्मीमध्येच भरती व्हायचं. मग आजची जी तरुण पिढी आहे, मुख्यतः आपण अल्पवयीन म्हणू शकतो, ती ही गुन्हेगारीकडे खूप लवकर आकर्षित होते. म्हणजे हे जर आसोले सरांनी वाचलं ही स्टोरीची सुरुवात समजूया. मग मी तशी सुरुवात केली स्टोरीची. मग सर, आता केस नंबर 533/2007 हे नेमकं काय आहे? आईवडिलांनी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा तुम्ही हे पुस्तक लिहित होता, तेव्हा तुम्हाला कुठले कुठले अनुभव आले? ती रूम मला अशी दिसायची स्वप्नामध्ये की मला वाटायचं जायला आपलं हे जे लहानपणाचं स्वप्न होतं ते कुठेतरी राहिलंय. नमस्कार, मी प्रियांका सावळ. निविरा पब्लिकेशन हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आमच्या निविराच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही इतर लेखकांचे, सर्व लेखकांचे लेखक संवाद पाहत असालच. तर आजच्या भागामध्ये आपण एक थ्रिलर असा एक विषय घेऊन आलो आहोत, जो सस्पेन्सने भरलेला आहे. ते म्हणजे केस नंबर 533/2007. खरं तर हे पुस्तक तुम्ही बऱ्याच वाचकांनी वाचलेलंच असेल. त्याची आता 3री आवृत्ती देखील आलेलीच आहे. पण हे पुस्तक कसं घडलं, ह्या लेखकांनी ते पुस्तक कसं घडवलं, त्याबद्दल आपण जर्नीविषयी आज त्यांच्या बोलणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत या पुस्तकाचे लेखक PSI शंभूराज जाधव सर. नमस्कार सर, खूप खूप आभार आपले, खूप खूप धन्यवाद आपण इथे आल्याबद्दल. तर सर, पुस्तकाविषयी तर आपण बोलणारच आहोत, परंतु मला पहिले जाणून घ्यायचं आहे की लेखक शंभूराज जाधव घडण्याआधी PSI शंभूराज जाधव कसे घडले? तुमची PSIची जर्नी कशी होती? सगळ्यात पहिल्यांदा मी PSI होण्याआधी SRPF मध्ये भरती झालेलो. ओके. म्हणजे लहानपणापासून मला पोलिसाची आवड होती. म्हणजे लहानपणी मी सुराग ही मालिका पाहायचो. त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर भारत ही भूमिका मला खूप आवडायची. म्हणजे तो वेगवेगळ्या गुन्ह्यांची तपासणी म्हणजे तपास करायचा आणि शेवट तो न्याय मिळवून द्यायचा. मग त्यावेळेस मला वाटायचं की बाबा आपणही एखाद्या असं इन्स्पेक्टर झालो पाहिजे. त्याचंही दुसरं एक कारण होतं इन्स्पेक्टर होण्याचं. माझे आजोबा कॅनोल इन्स्पेक्टर होते. म्हणजे ते पाटबंधारे खात्यामध्ये इन्स्पेक्टर होते आणि त्यांच्या नावाची पाटी आमच्या घरामध्ये लावलेली आहे. म्हणजे आमच्या घरात एक तुळस आहे आणि तुळशीच्या मध्यभागी बरोबर एक दगडी पाटी त्यांची लावलेली आहे. त्यांचं नाव आहे आणि त्याच्या खाली कॅनोल इन्स्पेक्टर हा शब्द लिहिलेला आहे. हा, मग तो इन्स्पेक्टर हा मग कॅनोल इन्स्पेक्टर मला माहीतच नव्हतं, कारण मी जन्माच्या आधीच आजोबा वारले होते. मग मी आणि आजोबांची एवढी ख्याती होती की म्हणजे चांगलं म्हणून एक माणूस होतं म्हणून त्यांची मला ऐकायला मिळायचं. मग मला असं मनातल्या मनात वाटायचं की मीही आजोबांसारखं झालो पाहिजे. त्यांनी जी कीर्ती कमवली तशी मीही कीर्ती कमवली पाहिजे. मग तो इन्स्पेक्टर हा शब्द मला नेहमी हे करायचा की बाबा मी पण आपल्या आजोबांसारखं मी झालो पाहिजे की इन्स्पेक्टर मी पण होणार. पण तो कॅनोल इन्स्पेक्टर होता हे मला माहीत नव्हतं. मला वाटायचं ते पोलीस इन्स्पेक्टरच. मग त्यामुळे मला ते आणि ते इन्स्पेक्टर भारत हेही पात्र आवडलं होतं. काही काळानं काय झालं, मी जसं जसं मोठं होत गेलो, आता आमच्या सातारा भागामध्ये कसं आहे, सैनिक होण्याचं खूप वेळ आहे. म्हणजे 10वी झाली की त्या मुलाला असं वाटतं की मी सैनिकच झालो पाहिजे. मग पुढचं शिक्षण जर त्याचं चांगलं नाही झालं, समजा 12वी झाला की तो त्याला भरतीचंच वेळ लागतं. मग तसं मला हे लागलं की मी 12वी झाल्यानंतर पोलिसाचा विषय डोक्यातून गेला. तिथे आर्मीचं वेळ असल्यामुळे सगळ्यांना माझे बरेचसेच मित्र, माझे चुलत भाऊ सगळे आर्मीमध्ये भरती झाले होते. मग त्यांच्याकडे पाहून मला हे वाटायचं की बाबा आर्मीमध्येच भरती व्हायचं. मग मी पोलीस भरती नव्हतं करत. जास्त करून मी आर्मीच्या भरत्या करायला लागलो आणि नंतर 2007मध्ये ही SRPFची भरती निघाली. मग SRPFमध्ये आमचे एक पाहुणे होते. त्यांनी सांगितलं की बाबा SRPF म्हणजेच आर्मीसारखीच नोकरी आहे आणि पोलीससारखी पण नोकरी आहे. म्हणजे गडचिरोलीला वगैरे गेलं की आर्मीसारखं ड्रेस घालायला लागतो आणि नक्षलवाद्यांशी फायटिंग वगैरे ते जे काय असेल ते जंगल वॉरफेअर करून तसं त्यांच्याशी 2 हात करावं लागतात. आणि जेव्हा आपण सिव्हिलमध्ये येतो तेव्हा पोलिसांचा ड्रेस असतो आणि पोलिसांची ड्युटी करावी लागते. मला ही नोकरी आवडली खूप की बाबा दोन्हींचा अनुभव देणारी नोकरी आहे. म्हणून मी त्या भरतीला उभं राहिलो आणि चांगल्या मार्कानं भरती पण झालो. माझा पहिलाच प्रयत्न आणि मी SRPFमध्ये भरती झालो. जवळजवळ 12 वर्षे मी नोकरी केली आणि 12 वर्षानं एकदा आमचे एक कमांडंट साहेब होते. त्यांनी आमचं सैनिक संमेलन असतं, दर महिन्याला एक सैनिक संमेलन घेतात. त्या सैनिक संमेलनामध्ये त्यांनी एक मार्गदर्शन केलं होतं की बाबा तुमच्या मुलांना आत्तापासून जर घडवायचं असेल, तुमच्या डोक्यात काय असेल बाबा, डॉक्टर, इंजिनियर
किंवा मोठा ऑफिसर, तर त्यांना आतापासून तुम्ही लक्ष द्या. त्यांच्या आयुष्याचं लक्ष देण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं लक्ष आधी ठरवा, तुमचं काय चाललंय आयुष्य म्हणले. मग मी पण विचार केलो की बाबा हा बरोबर आहे की आपल्या आयुष्यात काय चाललंय. सकाळी उठणं, नोकरीला जाणं, संध्याकाळी येणं, टीव्ही थोडीफार पाहणं आणि संपला दिवस तो. पुढे काय पुढे काहीच नाही. म्हणजे आपल्या आयुष्याला काहीच लक्ष नाही. मग त्यावेळेस नेमका MPSCच्या परीक्षा निघाल्या होत्या आणि माझे बरेच मित्र MPSCचा अभ्यास करत होते. मग मला बी वाटलं की आपलं लहानपणापासूनच जे हे होतं इन्स्पेक्टर, मी गावी गेलो की मला तो इन्स्पेक्टर हा शब्द दिसायचा पहिल्यांदा. मग मला वाटायचं आलं आपलं हे जे लहानपणाचं स्वप्न होतं हे कुठेतरी राहिलंय. मग मी MPSCचा अभ्यास सुरू केला. म्हणजे नोकरी सांभाळत MPSCचा अभ्यास केला आणि आत्ता म्हणजे आता मी जस्ट ट्रेनिंग करून आलोय. आता ह्या 6 तारखेला PSI म्हणून जॉईन झालेलो आहे. मग सर तुम्ही आधी जी नोकरी पण तुमची सुरू होती, MPSCचा अभ्यास देखील सुरू होता, त्याच वेळेस तुमचं नेमका दोष कुणाचा हे पुस्तक आणि सोबतच हे एक पुस्तक आहे. मग तो सगळा ताणतणाव तुमच्या नोकरीचा होता आणि त्यात परत पुस्तक देखील होतं. ह्यांचं तुम्ही वेळ कसा काढला, याच्यामध्ये तुम्ही कसं काय वेळेचं नियोजन केलं? बरोबर. आता पोलिसाची नोकरी म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, मी त्यावेळेस SRPF मध्ये होतो. SRPF मध्ये कसं असतं 24 तास कायम बांधील असतो. त्या नोकरी म्हणजे असं आहे की 24 तास तुम्ही वेळ द्याचाच. कधीही तुम्हाला बोलवलं जाईल, कधीही काय जर दंगल झाली किंवा काय जर बोलावलं तर जस्ट लगेच निघून जायचं. एका कॉलवर तुम्हाला जावं लागतं. आणि त्यावेळेस मी कसं जरा ऑफिशियल वर्क मध्ये होतो. सकाळी जाणे आणि डायरेक्ट संध्याकाळी येणे असं माझं शेड्यूल होतं. मग मला ही लिखाणाची प्रेरणा माझ्या लहानपणी म्हणजे 5वीला आम्हाला एक आसवले सर होते. आसवले सर हे तसे चित्रकलेचे शिक्षक होते, परंतु त्यांना लिखाणाची आणि त्यांच्या लिखाणाची खूप आवड होती. कविता पण असायच्या आणि स्वतःहून ते गोष्टी तयार करायच्या, जेणेकरून मग एखादा गरीब मुलगा घेणार पात्र त्यांचं, मग तो कसा अभ्यास करायला लागला आणि कसं त्यानं हळूहळू चांगला मग तो एकदम चांगला ऑफिसर बनला किंवा असं ते त्यांच्या गोष्टीमध्ये एक प्रेरणा असायची. मग ते स्वतःहून गोष्टी तयार करत राहायचे नेहमी आणि ते आम्हाला ऐकवायचे. मग आम्हाला असं वाटायचं की बाबा आसोले सरांचा कधी क्लास आहे, मग आम्ही वाट पाहायचो त्यांची त्या गोष्टींसाठी फक्त. आणि आसोले सर हे काय करायचं, मग नंतर जसं आम्ही मोठं व्हायला लागलो 7वी 8वी पर्यंत गेलो, मग त्यांनी आम्हाला लिखाण काय केलं पाहिजे, तुम्ही अशी आवड निर्माण केली की बाबा तुम्हाला जे मनात येते ते कागदावर उतरावं शिका. मग तुम्ही समजा बस स्टॉपवर जर गेला तरी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात, त्यांच्या अडचणी जाणून घ्या आणि त्यांच्या भावना आहेत ना ते आपल्या कागदावर उतरवायचा प्रयत्न करा. म्हणजे ह्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. मी हळूहळू काय करायला लागलो, एक डायरी केली, त्याच्यामध्ये कविता किंवा थोडंफार चांगलं सुविचार कुठं वाचण्यात आलं तर तसं लिहायला लागलो. आणि नंतर मला असं स्वतःलाच वाटलं की आपण स्वतःच्या आयुष्यावर पण थोडं लिहित जावं. मग मी स्वतःची एक डायरी तयार केली होती. त्याच्यामध्ये लहानपणापासूनचा प्रवास तो जसं मी मोठं होईल तसं ते लिहित होतो. भलं दररोज नाही, पण महिन्यानं 2 महिन्यानं ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या ते लिहायचो मी. मग एक दिवस काय झालं, मी नोकरीला लागलो होतो. SRPFची नोकरी चालू होती माझी आणि आमचे 10वी ब चा एक ग्रुप होता, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप. त्याच्यावर एक फोटो पडला की आसोले सरांचा शाल वगैरे श्रीफळ घेताना, आणि त्याच्यावर त्या मित्रांनी टाकलं होतं की आज आपले आवडते आसोले सर सेवानिवृत्त झाले आहेत. मग तो फोटो आणि ते इतक्या वर्षाचं पासून बघितलं नव्हतं आणि त्यांना आम्ही पाहिलं एकदम म्हणजे भारी वाटलं की बाबा. मग मी त्याला मेसेज केला की म्हणलं अरे आसोले सरांचा कॉन्टॅक्ट आहे का तुझ्या म्हणजे मग तुझं बोलणं वगैरे आहे का? ते म्हणलं आहे. मग म्हणला मी सांगितलं की माझ्या जी डायरी लिहिलेली आहे ती मी लॅपटॉपमध्ये टाईप केले सगळे आणि आसोले सरांविषयी मी लिहिलेलं आहे त्यावेळेस आपले ते खूप गमतीदार आहे म्हणून ते मी त्याला टाकलं व्हॉट्सअपला. मग त्याला ते वाचून खूप म्हणजे एकदम त्या काळातच गेल्यासारखं वाटलं. ते सगळे दिवस आठवले. ते म्हणले अरे तू एवढं छान लिहिलंयस, म्हणजे हे जर आसोले सरांनी वाचलं तर ज्यांच्याविषयी लिहिलं त्यांना किती भारी वाटलं. मी म्हणलं ठीक आहे पण तूच पाठव म्हणलं, आता माझ्याकडे तर नंबर नाही. बरं ठीक आहे म्हणले, मी पाठवलं. त्यांनी सरांना पाठवलं. मग सरांनी ते वाचलं. अरे म्हटले माझा एवढा विद्यार्थी कोण आहे असा की एवढं मला तो म्हणजे
त्याला मी आवडत होतो, पण मला तो विद्यार्थी आठवण झाला अजून. म्हणजे नाव वगैरे सांगितलं पण त्यांना काय ते हाताखालून भरपूर गेलेले असतात विद्यार्थी. हा विद्यार्थी काय आठवना. मग त्यांचा मला फोन आला, मग विचारणा झाली वगैरे कसं म्हणजे कधी म्हणजे कुठल्या वर्गात होता काय. मग तरी सुद्धा त्यांना आठवत होतं माझा. आता लेटेस्ट फोटो पाठवला तरी सुद्धा एवढा लहान वयातला आणि ह्यात फरक पडतो ना. पण त्यांना मग माझं बोलणं वगैरे आमचं कॉन्टॅक्ट सुरू झालं. मग त्यांनी मला विचारलं की बाबा अजून लेखनाचं काय तू आवड जपलीस. त्यांना सांगितलं सर म्हणलं एक लव्ह स्टोरी लिहिलेली आहे मी. म्हणजे जे नवीन मुलं असतात नुकत्याच वयात येतात आणि त्यांना प्रेम होतं आणि त्या प्रेमाच्या त्या वेडापायी की आत्महत्या करणे किंवा घरातून पळून जाणे, आईवडिलांना विरोध करणे, ह्या गोष्टी करतात. ह्या गोष्टी करू नये म्हणून मी अशी एक स्टोरी तयार केली होती की बाबा. आणि आईवडिलांना पण आपल्या मुलांच्या भावना म्हणजे त्यांचे काय प्रेमाच्या भावना असतील ह्या समजण्यासाठी मी ते एक स्टोरी तयार केली. म्हणजे दोन्हींची भावना त्या पुस्तकामध्ये दाखवली होती. तसं म्हणजे मी सरांना ते PDF पाठवले. सरांनी वाचले. म्हणले मला म्हणले माझं एक ऐकणार का म्हणले. म्हणलं सर हा. मग म्हणले हे पुस्तक तू म्हणजे हे पुस्तक रूपात आलं पाहिजे. हे तुझं जे लिखाण आहे ना हे वाया नाही गेलं पाहिजे. हे लोकांनी वाचलं पाहिजे. मग त्यावेळेस खरं म्हणजे लिखाणाला माझी म्हणजे पुस्तक लिखाणाला किंवा ह्या लिखाणाला सुरुवात झाली. मग त्यावेळेस ते नक्की दोष कोणाचा म्हणून हे पहिलं पुस्तक आलं. मग त्यानंतर मग नक्की दोष कोणाचा या पुस्तकापासून जी तुमची सुरुवात झाली ती आता 3ऱ्या आवृत्तीवर येऊन थांबलेली आहे केस नंबरच्या. मग जेव्हा केस नंबरचा जेव्हा विषय आला तेव्हा केस नंबरची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली की ते कसं काय घडलं, पुस्तक कसं घडलं? मला वाचनाबरोबर म्हणजे सिनेमा वगैरे पाहणे, त्यांच्या फक्त सिनेमा पाहणेच हा नाही तर सिनेमाची स्टोरी कशी लिहिली म्हणजे तयार केली, त्याचा म्हणजे जो सिक्वेन्स आहे तो कसा त्यांनी ठेवला, बाबा जो महत्वाचा भाग आहे तो नंतर ठेवला, लपून कसा ठेवला. म्हणजे ह्या गोष्टी मी त्यातून बारकाईनं लक्ष ठेवायचं किंवा कॅमेरा अँगल कुठून घेतला, मग कुणाला पहिल्यांदा फोकस केलं, ह्या गोष्टी पण मी पिक्चर बघताना पाहायचो. त्यावेळेस मला वाटायचं की बाबा आपणही एखादा पिक्चर काढू शकतो किंवा आपण काढला पाहिजे एखादा असं. आणि जास्त करून माझं कसं होतं सस्पेन्स किंवा हॉरर स्टोरी हे मला खूप आवडायचं. आणि पहिल्यापासून म्हणजे ती सुराग मालिका ही तशीच होती की बाबा सस्पेन्स स्टोरी पूर्ण. आणि ह्या मग सुरागनंतर लक्ष्य मालिका ह्या अशा मी पाहायचो. आणि तसाच हा एक दृश्यम 2 पिक्चर आला होता. पहिला दृश्यम 2 पिक्चर जेव्हा पाहिला मी तर मला ती स्टोरी खूप आवडली की बाबा त्यांनी शेवट तो सस्पेन्स ठेवला होता. हा मग मला हे वाटलं की बाबा आपणही असा एखादा पिक्चर काढावा. मग आमचं मग मित्रांमध्ये जेव्हा ऑफिसला जाईल तेव्हा चर्चा व्हायची की बाबा आपण एखादा पिक्चर तरी काढूया किंवा एखादं गावाकडच्या गोष्टीसारखं एखादा चॅनल खोलू, थोडंफार व्हिडिओ वगैरे टाकू, छोट्या छोट्या गोष्टी बनवून. मग मित्रांचं आमचं असं बोलणं चालायचं की नाही आपण करूया. आणि ते व्हिडिओ शूटिंगचं वगैरे मला त्याचं पण वेळ होतं, एडिटिंग वगैरे करणं. म्हणजे त्याचं नॉलेज थोडंफार असल्यामुळं मग मित्र काय म्हणले तू लिखाण कर, आधी एक स्टोरी बनव म्हणले, आपण त्याच्यावर पिक्चर काढायचा की एक वेब सिरीज तयार करायची हे पाहू म्हणले नंतर, फक्त तू आधी लिखाण कर. आणि मित्राला माझा विश्वास होता की मी लिहू शकतो अशी स्टोरी. बरेच दिवस मी म्हणजे आता ह्या पुस्तकाची स्टोरी कशी सुचली ते सांगतो. बरेच दिवस मला असं वाटायचं की बाबा आपण एक सस्पेन्स स्टोरी तर पाहिजे पण जी कधी पाहिली बी नाही पाहिजे, म्हणजे ज्यांनी कोणी लोकांनी पिक्चर स्वरूपात बी पाहिली नसावी आणि युनिक विषय युनिक वेगळा पाहिजे. त्याच्यामध्ये हॉररिक पण पाहिजे, म्हणजे सगळ्या प्रकारचे लोकांनी ते पाहायला पाहिजे. म्हणजे ज्यांना हॉरर स्टोरी पाहावं वाटते त्यांनी हॉरर स्टोरी पाहिली पाहिजे, ज्यांना सस्पेन्स स्टोरी आवडते त्यांनी सस्पेन्स स्टोरी म्हणून पाहायला पाहिजे, ज्यांना लव्ह स्टोरी आवडते त्यांनी लव्ह स्टोरी म्हणून पण पाहायला पाहिजे. असा तिन्हींचं मिक्स म्हणजे अशी स्टोरी मला पाहिजे होती. मग एक दिवस काय झालं, मी माझ्या शासकीय निवासस्थानामध्ये झोपलो होतो रात्रीची वेळ आणि मला एक स्वप्न पडलं. म्हणजे ज्या मी घरात राहत होतो ती रूम मला अशी दिसायची स्वप्नामध्ये की बाबा ते पूर्ण जुन्या काळात असल्यासारखी, म्हणजे जळमट वगैरे आहे, लटकतात, अंधार आहे पूर्ण, थोडासाच प्रकाशमध्ये मला खिडकी दिसते, त्या खिडकीमध्ये पडदा फाटलेला दिसतोय, म्हणजे असं भूताटकीसारखं थोडक्यात. आणि ती मी स्वप्न पाहिलं आणि सगळे मला रूम वगैरे सगळ्या दिसल्या त्या स्वप्नामध्ये.
आणि मी एकदम खडबडून जागा झालो. म्हणले असलं कसलं स्वप्न पडलं. मला पहिल्यांदा भीती वाटली आणि नंतर मग माझं मलाच हसू आलं की अरे काय तरीच म्हणजे कायच म्हणजे ह्याच्यात काय अर्थ पण नाही. हा आणि मी ह्याच्या आधी म्हणजे आपण काय म्हणतो स्वप्न का पडतं तर आपण एखादी गोष्ट विचार केला असेल किंवा तसा पिक्चर वगैरे पाहिला असेल किंवा त्यामुळे आपलं स्वप्न पडतं असं आपला म्हणजे मत आहे. पण मी विचार केला की बाबा मला असं काय मी पिक्चर पण पाहिला नाही आणि अशी कुठली घटना वगैरे पण नाही किंवा म्हणजे ऐकलेली किंवा काय नाही म्हणजे मी माझ्या मनात सुद्धा नाही पण तरी सुद्धा पडलं. मग नंतर मी विचार केला की बहुतेक ही एक कुणाची म्हणजे कुठल्या तरी शक्तीची देवाची म्हणा त्याची इच्छा असेल की बाबा ही एक सुरुवात आहे आपल्या पुस्तकाची. ही स्टोरीची सुरुवात समजूया. मग मी तशी सुरुवात केली स्टोरीची की बाबा एक घर आहे एक नायक आहे आणि त्याला असं दिसतंय स्वप्न. मग त्या स्वप्नाचा विचार करत मग तो हळूहळू त्या स्टोरीमध्ये घुसतो. मग ते असं ते भरपूर त्याच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडत 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 जातात असं मी ह्या स्टोरीमध्ये हे केलेलं आहे. स्टोरी तर आपल्याला रिव्हील करायचीच नाही. हा मग तेच ह्या स्टोरीमध्ये असं केलेलं आहे की काही घटना घडतात त्याच्या आयुष्यामध्ये आणि तो भूतकाळामध्ये जातो हळूहळू आणि ते साधत मग त्याला ते सत्य समजतं तपास त्याचा खरा चालू होतो. म्हणजे अशी स्टोरी आहे आणि त्याच्यामध्ये लव्ह स्टोरी पण आहे हॉरर पण आहे. स्टार्ट जरा 2-3 भाग असं हॉरर टाईप आहेत. तर सर मी असं विचारू इच्छिते की पुस्तक तर आपलं आता तयार झालेलं आहे 3री आवृत्ती आली आहे पण हे पुस्तक तुमचं तयार होत असताना तुम्ही लिखाण करत असताना तुम्हाला कोणाकोणाची मदत झाली कारण तुमचा वेळ पूर्ण नोकरीवर असायचा त्यात पूर्ण तुमची ट्रेनिंग सुरू होती त्यात एक्झाम होत्या तेव्हा तुम्ही हे पुस्तक लिहिताना कोणी कोणी तुम्हाला मदत केली? सगळ्यात आधी माझ्या मित्रांनी मला मदत केली. म्हणजे माझ्या जेव्हा डोक्यात ही स्टोरी पूर्ण तयार झाली मी काही सुद्धा लिखाण केलं नव्हतं की बाबा असं स्टार्ट आहे किंवा एंड असं पॉईंट पण काढलं नव्हतं. फक्त स्टोरी माझ्या डोक्यात होती की स्टार्ट अशी आणि त्याचं प्रत्येक संदर्भ असं जोडत एंड असं असेल. मग मी मित्रांना ती स्टोरी ऐकवली. मित्रांनी म्हणजे एक जवळचा मित्र पांडुरंग पाटील म्हणून तसेच संतोष मोरे एक PSI सध्या आणि संजय कलाटकर असे 3-4 मित्र होते. त्यांनी ह्याबाबत मला मार्गदर्शन केलं की बाबा स्टोरी चांगली आहे आणि असं असं पात्र अजून वटवू शकतो. म्हणजे प्रत्येक प्रसंगानुसार मी त्याची चर्चा करायचो. आणि दुसरा महत्त्वाचा वाटा म्हणजे माझ्या पत्नीचा. कारण मन मोकळं करायला पत्नीशिवाय दुसरं घरी कोणच नसायचं. एखादा प्रसंग लिहिला की मी तिला वाचून दाखवायचो. मग तिनं थोडीफार म्हणजे तिला वाटला की बाबा नाही अजून थोडं हे केलं पाहिजे किंवा असं केलं तर तसं केलं तर असं आम्ही आज चर्चा करत राहायचो. आणि अजून थोडासा खारीचा वाटा जो असतो ना तो माझ्या मुलाचा आहे. तो 11 वर्षाचा आहे. तर त्याला हे असंच माझ्यासारखंच वेळ आहे म्हणजे पिक्चर बनवणं व्हिडिओ बनवणं किंवा असं लिखाणाचं पण माझ्यामुळं हे आहे. मग मी त्याला स्टोरी बनवली सांगितली. मग तो पण मला म्हणला की पप्पा मला पण एक स्टोरी सुचली आहे मी पण सांगू का? म्हणलं सांग म्हणलं. मग त्यानं मला स्टोरी सांगितली होती. मग त्याच्या स्टोरीतला मी एक छोटासा पार्ट मी माझ्या पुस्तकात घेतलाय. म्हणजे जे महत्वाचा जो पुरावा असतो तो जिथं लपवून ठेवलेला असतो मग त्याचं ते सगळं मी त्याच्या म्हणजे पुस्तकात घेतलं. म्हणजे थोडं असं प्रत्येकाची मदत झालेली आहे. मग पूर्ण एकंदरीत मित्र परिवार असेल तुमचे घरचे कुटुंब असेल सगळ्यांनीच एकंदरीत ह्याला हातभार लावलेला आहे आणि ती आता आपल्या पुस्तका रूपात ती इथे आलेली आहे. तर सर ह्या पुस्तकामध्ये तुम्ही जी पात्र सांगितलेत अनिरुद्ध एक आहे अक्षता मग ही पात्र तुम्हाला कशी सुचली ती कुठे सापडली तुम्हाला नेमकी? आता ह्या पुस्तकामध्ये माझी खरी PSI होण्याची इच्छा आहे. म्हणजे इच्छा मी इथं उतरवलेली आहे. म्हणजे एक ऑफिसर कसा असावा समजा मी PSI झाल्यानंतर मी काम कसं करीन लोकांचा अन्याय कसं दूर करीन मी तपास कसा करीन किंवा प्रत्येक गोष्टीची पडताळणी कशी करीन किंवा काय आता आपण पोलीस म्हणलं की साधारण काय विचार करतो की बाबा पोलीस लक्ष देत नाहीत. आपण तक्रार घ्यायला गेलो पोलीस लक्ष देत नाहीत कसे पण बोलतात. म्हणजे हे मला नाही मला हे ऐकून घ्यायचं नाही. मला पोलिसांची इमेज आहे ना ती चांगली सुधारायची भलं लेखनाच्या माध्यमातून असून किंवा मी प्रत्यक्ष जेव्हा काम करतो त्यावेळेस. मग त्यामुळे मी तो PSI मी होईन आणि मी कसं काम करीन ह्या इमॅजिनेशननुसार मी स्वतः म्हणजे अनिरुद्ध देसाई मी आहे असं मी पात्र तयार केलं होतं. मग माझं जे पत्नी असेल मग त्याला एक अनिरुद्धला एक पत्नी दाखवली त्याच्यानंतर त्याची 2 मुलं हे मीच माझंच कॅरेक्टर घेतलं थोडक्यात.
फक्त मी त्यावेळेस PSI झालो नव्हतो, पण माझ्या मनानं मी PSI झालेलो आणि मी तसं काम केलं. काम केलेलं आहे. हा, आणि दुसरी जी अक्षता म्हणून त्यातलं एक मेन कॅरेक्टर हो आहे. नाही का. म्हणजे समाजातील मी जे माझ्या नजरेत पडल्या प्रत्येक मुलगी असू द्या, प्रत्येक स्त्री असू द्या, तिच्यावर जो अन्याय झालेला, जी ती पोलीस स्टेशनमध्ये येते आणि तो किंवा कोणीही असू द्या, पोलीस स्टेशनमध्ये समजा आता त्यात जरी ती मयत झालेली असेल, एखादी व्यक्ती स्त्री असेल, तिला एक एक भावना असतात. ती तिच्या भावनेतून सांगत असते की बाबा माझा अन्याय दूर करा. आणि पोलिसाला आजकाल कसं, पहिले मामा म्हणायचे पोलिसाला, पण आता पोलिसाला दादा म्हणतात. म्हणजे त्या ज्या काय स्त्रीचा तो दादा आहे, प्रत्येक पोलीस हा दादा आहे आणि त्याला ती मदत केली पाहिजे. आणि प्रत्येक पोलिसानं आपल्या बहिणीवरचा अन्याय झाला तो दूर करण्यासाठी जसा प्रयत्न करायला पाहिजे, तसं मी ते अक्षता हे कॅरेक्टर केलेलं आहे. म्हणजे हा, म्हणजे पूर्ण समाजातील स्त्रियांचं हे करून दाखवलेलं आहे. तर यामध्ये अक्षता सारखे कॅरेक्टर आहेत. एक तरुण पिढीचं तुम्ही एक स्टोरी याच्यामध्ये दाखवलेली आहे. मग आजची जी तरुण पिढी आहे, मुख्यतः आपण अल्पवयीन म्हणू शकतो, ती ही गुन्हेगारीकडे खूप लवकर आकर्षित होते. मग त्यासाठी कारणं खूपच असतील, पण यासाठी तुम्हाला तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल, किंवा आई वडील म्हणून पालकांनी कुठे लक्ष दिलं पाहिजे? आता तरुण पिढीचं म्हणाल तर तरुण पिढी आजकाल म्हणजे शिकण्यासारखं भरपूर सोशल मीडियावर आहे. ह्याचा महत्वाचा इम्पॅक्ट हा सोशल मीडियावरून व्हायला लागला जास्त करून. आणि तसं मनोरंजनाचे जसं पिक्चर, सिनेमे पण आहेत. पूर्वी सिनेमे कसे असायचे, काहीतरी मोटिवेशनल असायचे, पण आजकाल थोडं सिनेमामध्ये अश्लीलता दाखवायला लागलेत. त्याच्यामुळे पण लोकांना, म्हणजे जे लहान, जो अजून 18 वर्षाचा पण मुलगा नाही, त्याला सुद्धा ह्या काही गोष्टी ज्या ह्या वयात कळायला नाही पाहिजे त्या कळायला लागल्यात. त्याच्यामुळे त्याच्याकडे गुन्हेगारी हा वृत्ती यायला लागलेला आहे. तसं सोशल मीडिया पण वापरताना काय होतं, जे घ्यायचे ते घेत नाहीत लोक, म्हणजे मुलांच्या बाबतीत, आणि त्यामुळं त्याचा वेगळा हे होतं, त्याच्यावर वेगळे संस्कार होतात. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आई वडिलांनी काय केलं पाहिजे आपल्या मुलांवर. आजकाल पहिलं कसं असं मुलांना रागवून वगैरे असं जमायचं, पण आजकाल आता तसं राहिलं नाही. आता आई वडिलांनी जास्तीत जास्त मुलाचं मित्र बनून राहिलं पाहिजे. हा, ठराविक वयापर्यंत जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत धाका ठेवणं बरोबर आहे. त्याच्यानंतर मित्रासारखं त्यानं स्वतःवर मन मोकळं केलं पाहिजे येऊन, की आज शाळेत असं झालं, तसं झालं, किंवा त्याला काय वाटलं ते स्वतःहून त्यानं सांगितलं पाहिजे. एवढं त्याची मैत्री घट्ट झाली पाहिजे की त्याला बाहेरच्या मित्रांची गरज पडली नाही पाहिजे. आणि दुसरी एक, आई वडिलांनी एक गोष्ट महत्वाची लक्ष ठेवली पाहिजे की आपला मुलगा कोणाशी मैत्री करतोय, कारण ही खूप महत्वाची गोष्ट आहे. संगतीचा पण हा, परिणाम संगतीचा. आता मी पोलीस म्हणून जर काम करायला लागलोय तर बऱ्याच मला असा केसेस दिसतात, 17च्या 16-17 वर्षाची मुलं गुन्हेगार होतात, पण त्यांच्या मित्राचा जर बॅकग्राऊंड बघितला तर त्यांच्यामुळे हे गुन्हेगार झालेले असतात. आणि दुसरं एक अजून काय असतं, आपण ज्या ठिकाणी राहतो, म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो तेथील संस्कार पण होत असतात मुलांवर. मग तसं राहण्याचं पण आई वडिलांनी भलं थोडंसं आपल्याला कामाला जायला अंतर वाढलं तर चालेल, पण चांगल्या सुशिक्षित लोक जिथं असतील, जिथं चांगलं वातावरण असेल त्यांना, अशा ठिकाणी राहिलं पाहिजे. मग एकंदरीत हे आपलं पुस्तक जे आहे ते तरुण पिढीसाठी भाष्य करतं. तर पुढचा प्रश्न मी असा विचारू इच्छिते की जेव्हा तुम्ही हे पुस्तक लिहित होता तेव्हा तुम्हाला कुठले कुठले अनुभव आले की पुस्तकाच्या रिलेटेड, किंवा तुम्ही ते मित्रांना जेव्हा एखादे प्रसंग शेअर केले, त्यातला जे प्रसंग वर्णन पण खूप भारी केलेलं आहे या पुस्तकामध्ये, मग तेव्हा तुम्हाला अनुभव कुठले आले की जेव्हा एखादा गमतीशीर असेल किंवा एखादा की काही बदल पण सांगितले असतील त्यांनी, मग ते अनुभव कसे होते पुस्तकाविषयी? आता कसं आहे, लेखक म्हणल्यावर काय करत असतो की समाजात म्हणजे जे पात्र तो निर्माण करतो त्या जागेवर स्वतःला मनानं तो जात असतो, किंवा जो ते सेटअप जो उभा केला असतो, समजा घर असेल किंवा एखादं ठिकाण असेल, त्याचं वर्णन करताना तो तिथं स्वतः जातो मनानं, आणि त्याला जे दिसेल, जे काय असेल तो शब्दात उतरवत असतो. तसंच आता हे जेव्हा मी हॉररिक स्टोरी लिहायचो, शक्यतो मला नोकरीमुळे वेळ मिळायचा नाही. मग माझं काम कसं असायचं, एक तर रात्री उशिरा म्हणजे सगळे झोपल्यानंतर मी उठायचो 2-3 वाजता, किंवा मग रेग्युलर 4 वाजता मी उठायचो आणि लिखाण चालू करायचो. तर माझं काय व्हायचं, सगळी घरातील ज्या रूममध्ये झोपलेले असतील त्याच्या दुसऱ्या रूममध्ये जाऊन मी एकांतात आपलं लिखाण करत बसायचो. आणि हे मी जेव्हा इमॅजिन करायचो हॉररिकचं, की बाबा असं असं ते भूताटकी टाईप थोडंसं दाखवलेलं नाही का हॉररिक, मग त्यावेळेस असं वाटायचं की त्याच्यात मी एवढा समरस होऊन जायचो की
नुसते हवेन जरी दरवाजा वाजला किंवा तरी मी घाबरायचो. म्हणजे त्यावेळेस मला म्हणजे एवढी भीती वाटायची की मग कधी- प्रसंगामध्ये लिहिता हा, प्रसंग हा. लिहिताना प्रसंगामध्ये गुंतून हा जायला गुंतून जायचं. म्हणजे मलाही माहिती आहे की आपण खोटं लिहितोय किंवा इमॅजिन करून लिहितोय, पण त्याच्यामध्ये मी एवढा गुंतून जायचो की मला स्वतःला भीती वाटायला लागायची. मग मी तिथून उठून जिथं लोक आमच्या घरातील जिथं झोपलेत तिथं येऊन तिथं बसून लिहित बसायचो. असं व्हायचं. मग सर तुम्ही आताच सांगितलं ह्यामध्ये सस्पेन्स पण आहे, एक क्राईम स्टोरी पण आहे, प्लस तुम्ही हॉरर पण याच्यामध्ये ऍडिशन केलेली आहे. तर हे तिन्ही गोष्टी आपण मोस्टली मूवीज वगैरे बघताना किंवा एक पुस्तक वाचताना अलग अलग दाखवतात. दृष्टिकोनाने आपण वाचतो. तिन्ही संकल्प एकाच पुस्तकात उतरवायचे, हा. हे कॅरेक्टर हे कुठून तुम्हाला सुचलं? ही आयडिया कशी आली, कल्पना? आता मी माझं कॅरेक्टर माझं हे कसं होतं म्हणजे पहिल्यापासून ठरवलं होतं मी की बाबा आपल्या स्टोरीमध्ये हॉररिकपणा पण आला पाहिजे आणि सस्पेन्स तर शेवट असणारच. असतोच, हो. फक्त लव्ह स्टोरी टाकायची होती मला. मग एक साधारण एक मुलगी घेतली मी गरीब कुटुंबातली आणि तिच्याविषयी मग तिच्या भावना. आता माझं पहिलंच नक्की दोष कोणाचं पुस्तक हे हो. जास्त मी पब्लिश करू शकलो नव्हतं, कारण मी त्याचा म्हणजे मी एक पोलीस असल्यामुळं आणि लव्ह स्टोरीचं पुस्तक लिहिल्यामुळे मला सांगताना लोकांना वाटायचं म्हणजे बरोबर वाटायचं नाही की बाबा मी पुस्तक लिहिलंय. मग ते म्हणले ना कुठलं लिहिलंय, कशावर आधारित. मग लव्ह स्टोरी म्हणताना मला कसं तरी वाटायचं. मग त्यामुळे मी काय ठरवलं होतं की बाबा ह्याच पुस्तकात लव्ह स्टोरी टाकायची आणि ज्या काय प्रेमाच्या भावना असतील म्हणजे जे कॉलेजचे स्टुडंट आहेत किंवा कोण आहेत त्यांना पण एक प्रेम कसं असावं हे बी कळलं पाहिजे आणि प्रेमातून तोटाही काय होतं किंवा काय होऊ शकतं किंवा मग त्यातून पण त्याला हे समजलं पाहिजे. म्हणजे असं सगळ्या म्हणजे टाकलं आहे मी ती स्टोरी. ओके. मग एकतर हॉरर पण तुम्हाला वाचायला मिळेल, लव्ह स्टोरी पण आहे, सस्पेन्स तर शेवटी तुम्हाला वाचायलाच मिळणार आहे. तर सर मला अजून एक प्रश्न विचारायचा की केस नंबर 533/2007 याचं कव्हर पेज जे आहे ते एकदम युनिक असं आहे. कव्हर पेजची स्टोरी काय, कव्हर पेज कसं तयार झालं? आता माझी एक इच्छा होती की जो आपल्या कादंबरीचा एखादा प्रसंग असेल तो प्रसंग ह्या कव्हर पेजवर आला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे बरंच मी प्रयत्न केलं, पण तो प्रसंग ह्याच्यामध्ये म्हणजे इमॅजिन करणं आणि त्याच्या उतरवणं खूप अवघड व्हायला लागलं ते आणि थोडं किचकट पण व्हायला लागलं. मग शेवटी आपले रावण राजा राक्षसांचा यांचे लेखक श्री तांदळे सर, शरद तांदळे सर यांनी हे कव्हर अतिशय सुंदर असं कव्हर हे त्यांच्या कल्पनेतून झालेलं आहे. म्हणजे ह्याच्यात हा पोलीस जो आहे तो अनिरुद्ध देसाई हा दाखवलेला आहे. हा आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे थोडं हॉररिक असावं जे प्रसंग बॅकग्राऊंड त्यात दिसावा. मग त्याप्रमाणे इथं खाली आतला जो प्रसंग आहे ना तो थोडासा ब्लर मध्ये दाखवलेला आहे आणि पाठीमाग पोलीस व्हॅन दाखवलेले आहे की बाबा तपासाचं एक त्यात हे दाखवण्यासाठी. हा म्हणजे असं हे शरद तांदळे सरांच्या मुळे हे शक्य झालेलं आहे. मग सर आता ह्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती आपल्याकडे आलेली आहे, एकदम कमी वेळेमध्ये तिसरी आवृत्ती आपल्याकडे आली आहे. मग अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत तर येतातच ॲज अ प्रकाशन संस्था म्हणून. तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया कशा आल्या या पुस्तकाविषयी? भरपूर. म्हणजे आता मी माझं जर PSIचं ट्रेनिंग चालू होतं मग त्यामुळे दिवसभर काय मी फुल अटेंड वगैरे करू शकत नव्हतो. मग तेव्हा भरपूर मिस कॉल वगैरे येऊन जायचे. ज्यावेळेस पुस्तक हे बाजारात आलं त्यावेळेस भरपूर मिस कॉल येऊन जायचे. मग मी रात्री त्यांना उशिरा कॉल करायचो प्रत्येकाला आणि काही मग फोन न उचलल्यामुळे व्हॉट्सअपवर पण द्यायचं की सर मी आपल्याला कॉल केला होता पण आपण रिसिव्ह करू शकलो नाही, त्यामुळे मग ते व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करायचे. मग भरपूर म्हणजे एकही आत्तापर्यंत निगेटिव्ह कधी ह्याची प्रतिक्रिया नाही आली आणि फेसबुकला वगैरे पण भरपूर ह्याच्या प्रतिक्रिया चांगल्या आल्या. आणि अजून एक ह्याचा फायदा काय झाला मला, मी ट्रेनिंगला जिथं नाशिकमध्ये होतो तिथं हे पुस्तक जास्त करून लोकांनी वाचलं. नवीन ते जवळजवळ 650-700 लोक होते तिथे म्हणजे PSI सर्व ट्रेनिंग घेणारे. मग तिथे एकदाच फक्त मी सांगितलं की बाबा मी एकदा लिहिलेलं आहे पुस्तक, मी 1-2 लोकांनाच फक्त मी दिलं होतं वाचण्यासाठी. मग ते असं ती माउथ पब्लिसिटी झाली, त्यांनी स्वतःहून पुस्तकं इकडून मागवून घेतले, भरपूर वाचले. ते माझं एक इमेज अशी एवढी चांगली झाली तिथं की मला सगळे ओळखू लागले की बाबा हे पुस्तक लिहिणार हे आहेत म्हणून. आणि त्यांना हे खूप छान वाटायचं की बाबा आपल्यावर हे ट्रेनिंग करतात. मग सर आता प्रतिक्रिया म्हटल्या तर वाचकांच्या आमच्यापर्यंत देखील येतात, त्या वेगळ्याच आहेत, तुमच्यापर्यंत एक वेगळ्या येतात आणि अजून तिसरी आवृत्ती म्हटल्यावर अजून आपला वाचक वर्ग पण वाढणार आहे. तर पुस्तकाविषयी अजून म्हणायचं झालं तर पुस्तकाच्या ब्लरमध्ये हा जो ब्लर आहे त्यात तुम्ही मेन्शन केले की
नियती, कारण सत्य पण भेटत नाही, न्याय व्यवस्था सोबत देत नाहीये, शेवटी नियती मदतीला आलेली आहे असं तुम्ही यात मेन्शन केलं. मग हा विषय काय, नियतीचा विषय काय? हा, मग आता ह्याच्यामध्ये जे रिअल फॅक्ट थोडंसं मी टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कसं असतंय, म्हणजे प्रत्येक म्हणजे मी एक माझी एक अशी भावना आहे की जरी कोण नाही तुम्ही सगळ्यांपासून लपू शकता, पण वरचा जो पाहणार आहे त्याच्यापासून लपू शकत नाही. बरोबर. हा, मग त्या म्हणजे नियती म्हणजेच प्रत्येकाच्या जो देव आहे किंवा श्रद्धास्थान आहे तीच नियती असं समजलेलं आहे. हा, मग ह्याच्यामध्ये एक मागं पण एक घटना घडली होती बघा, टीव्हीला तुम्ही ऐकलीच असेल, की एका गुन्हेगार म्हणजे 2-3 गुन्हेगारांनी असं केलं होतं की एक खून केला होता आणि तो म्हणजे त्यांनी डेड बॉडी वगैरे सगळं लपवून टाकलं होतं, कुणाच माहीत नव्हतं, फक्त ते मिसिंग आहे एवढंच हे झालं होतं. मग त्याच्यानंतर काय झालं, ते बऱ्याच वर्षांनी 10-12 वर्षांनी एकत्र असं दारू प्यायला बसले होते एका हॉटेलमध्ये आणि ते दारू पिऊन बडबडत होते, हे मी एक खून पचवलाय, मी एक खून पचवला नाही. आणि ते एका पोलिसांनी ऐकलं आणि मग त्याचा नक्की बाबा खरं खोटं काय, मग असं करत तो त्यांचा गुन्हा उघड झाला आणि ते सगळं त्यांचं निघलं बाहेर. म्हणजे माझं म्हणणं कसं होतं, ह्याच्यामध्ये हे सांगायचे आणि ह्याच्यामध्ये पण अशी स्टोरी थोडीफार की बाबा न्यायालयीन ह्याच्यापासून लपलेलं असतं सगळं, पण नीती पाहत असते आणि नीती असं काय घडवते, मग ते जवळजवळ 20 वर्षानंतर ते नीती असं प्रत्येक क्षण घडवत असं भरपूर त्याच्यामध्ये रोमांचक स्टोरी टाकलेल्या आहेत. मग असं का घडतंय, असं का घडतंय, ह्याच्याप्रमाणे ते सस्पेन्स ओपन होत जातं. मग सर, आता केस नंबर 533/2007 हे नेमकं काय आहे, नेमकं तुम्हाला काय सांगायचंय आणि वाचकांनी यातून घ्यावं काय? मनोरंजनात्मकता आहेच आहे, पण वाचकांनी त्यातून काय घ्यावं ते तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? केस नंबर 533 ही एक केस आहे, म्हणजे जे लपून राहिली होती केस ती नंतर ओपन होते. त्यांचा नंतर कसा तपास झाला, पहिला तपास होण्याच्या आधी ती माहीत कशी झाली आणि त्याच्यानंतर तो तपास होऊन सुद्धा ते न्याय देण्याची पुढची मोठी प्रक्रिया असते. कारण आपण न्यायालयाचं पाहत असतो की न्यायालयात ते सिद्ध करणं महत्त्वाचं, त्यासाठी पुरावा लागतात आणि 20 वर्षापूर्वीचे जर पुरावे दाखवायचे म्हणले तर ते कसं सादर करावं लागतील, मग ते ह्याच्यामध्ये सगळं दाखवलेलं आहे. आता ह्याच्यामधून घेण्यासारखी अशी गोष्ट आहे की जे नवोदित युवक आहेत, ज्यांना PSI व्हायचे, दुसरे अजून कुठले स्पर्धा परीक्षा द्यायचे, तर ह्यांनी हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे की ह्याच्यामध्ये एक पोलीस ऑफिसर कसा असावा हे दाखवलेलं आहे आणि समाजामध्ये जे काय गुन्हेगारी चालते पण तसं होऊ नये म्हणून सुद्धा काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे हे पण त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि मुली आहे समजा, त्यात लव्ह स्टोरी दाखवली आहे, तर लव्ह स्टोरी तर लव्ह स्टोरीमध्ये पण मुलींनी पण काय केलं पाहिजे किंवा कसं बाबा त्याच्याबद्दल पण हे लिहिलेलं आहे. ओके, मग सर ह्या पुस्तकानंतर अजून तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे? डिरेक्टली मूवी वगैरे येणार आहे की पुस्तक नवीन कुठलं येऊ शकतं? मूवीचं झालं तर एक म्हणजे भरपूर मला कॉल झाले याच्याबद्दल, मूवी बद्दल किंवा शॉर्ट फिल्म बद्दल पण झाले, पण कसं आहे ती थोडी किचकट प्रक्रिया असते मूवीची किंवा काय, आणि एकदा एखाद्या व्यक्तीला समजा ते दिले तर ते पूर्ण होणं महत्वाचं आहे. नुसतं मूवी येणार आहे असं कर 10-12 वर्ष पण काय काय यांचं जातात. पण त्यामुळे एक उत्तम जो दिग्दर्शक असेल किंवा मी स्वतः जर वेळ देऊ शकलो तर त्याच्याविषयी चालू आहे मूवी बद्दल. आणि माझा असं होतं की एक लेखक म्हणून मला फक्त रहस्यकथा कराय किंवा रहस्यकथा लिहितो किंवा लव्ह स्टोरी लिहितो असं मला शिक्का मारून नव्हता घ्यायचा. मग मी ठरवलं होतं की एक सामाजिक कादंबरी लिहायची, म्हणजे स्त्रियांवरील जे अत्याचार होतात किंवा काय होतं, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ह्याविषयी एक माझ्या मनात स्टोरी होती, ती लिहिणार होतो. पण वाचकांच्या अशा प्रतिक्रिया लागल्यात मला हे वाचून की सर आम्हाला असं स्टोरी पाहिजे आणि म्हणजे ह्या असं सस्पेन्स स्टोरी तुम्ही पुस्तक लिहा. म्हणजे याच्यावर सुद्धा मग ह्याचाच पार्ट 2 म्हणून मी एक दुसरं लिखाण चालू केलेलं आहे सस्पेन्स स्टोरीवर. मग ते आता लवकरच येईल असं आपण म्हणू शकतो. तुम्ही तुमच्या वेळेनुसारच करू शकता, पण लवकर येईल अशी आपण वाचकांना आता ती उत्कंठा लागेलच. मग पुस्तक जेव्हा हे प्रकाशित झालेलं तुमचं ह्या वर्षी, तेव्हा निविरा पब्लिकेशन हाऊस सोबतचा जो प्रवास होता तो पुस्तक प्रकाशन करण्याचा, तो तुमचा अनुभव कसा होता? पहिल्यांदा नक्की दोष कोणाचा हे पुस्तक आलं होतं आणि त्यावेळेस मला पुस्तक प्रकाशन मध्ये काय काय प्रक्रिया असतात किंवा त्यासाठी काय एक उत्कृष्ट प्रकाशन संस्था कशी असते
हे काहीच माहित नव्हतं. मी सेल प्रकाशन करून टाकलं होतं फक्त ते. म्हणजे एक नामांकित प्रकाशन संस्था कशी असते की बाबा पूर्ण पुस्तक वाचून त्याच्यामध्ये आवश्यक बदल वगैरे करून पुस्तकाची असं- marketing हा वगैरे. मार्केटिंग वगैरे कशी होईल ह्याच्याकडे बघते. किंवा एक आता हे पुस्तक कशी पूर्ण क्वालिटी वगैरे दर्जेदार बनवलंय, तसं ते पुस्तक माझ्याकडून दर्जेदार नव्हतं बनले. मग मी त्यावेळेस मला ती चूक जाणवली. ज्यावेळेस मी त्याचा सेल करायला जायचो ना, मग त्यावेळेस ते पुस्तक हातात घेतलं की लोक म्हणायची जरा व्यवस्थित छपाई वगैरे नाही किंवा कव्हर वगैरे व्यवस्थित नाही झाला तुमचा. मग मला वाटायला लागलं की बाबा नाही, आपण एखाद्या चांगल्याच प्रकाशन संस्थेतच छापायचं आता पुढचं पुस्तक. मग एक माझे मित्रांनी सांगितलं होतं की न्यू एरा प्रकाशन म्हणून आहे, तिथं जाऊया आपण. मग मी आलो, तांदळे मॅडमशी भेट झाली. मग त्यांना स्टोरी वगैरे दिली मी पहिल्यांदा हार्ड कॉपीमध्ये. आणि त्यांनी सांगितलं की बाबा 2 महिन्यात तुम्हाला कळू आम्ही की पुस्तक तुमचं छापण्यासारखं आहे किंवा नाही, कंटेंट त्याचे पाहून. साधारण मी 15 दिवसानंच न्यू एरा प्रकाशनमध्ये माझं जाणं झालं. मला पुस्तकं नवीन घ्यायची होती वाचण्यासाठी. तर मॅडमनी मला स्वतःहून सांगितलं की तुमचं पुस्तक वाचून झालेलं आहे आणि खूप छान आहे आणि त्याचं आम्ही काम करू, म्हणजे घेऊ. पण तिथून पुढं मग भरपूर मला मदत झाली न्यू एरा प्रकाशन. प्रत्येक टीमच्या प्रत्येक सदस्यानं ह्या पुस्तकावर भरपूर काम केलं. हा, जवळजवळ 3-4 महिने ह्याच्यावर काम झालं. त्याचे आवश्यक बदल केले आणि एक आज उत्तम पुस्तक असं तयार झालं. त्याच्यात तिसरी प्रत पण त्याची तिसरी आवृत्ती देखील त्याची आलेलीच आहे असं आपण म्हणू शकतो. तर सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात, आपल्याशी मुलाखतीसाठी ते वेळ दिलात खूप. आणि सर, मी तुमचे खूप खूप अभिनंदन करते पहिलं तर की या पुस्तकाची तुमची तिसरी आवृत्ती आलेली आहे. तर केस नंबर 533/2007 ह्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. जर हे पुस्तक वाचलं नसेल अजूनही, तर तुम्ही हे पुस्तक आमच्या ऑफिशियल वेबसाईटवरून, ॲमेझॉनवरून, फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये देखील नंबर दिलेला आहे, त्यावर देखील कॉन्टॅक्ट करू शकता. पुस्तक वाचा आणि आम्हाला नक्की प्रतिक्रिया कळवा, कमेंट बॉक्समध्ये देखील कळवू शकता. तर शंभूराज सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात. पुढचं पुस्तक लवकरच होईल अशी अपेक्षा करते आणि आपण पुन्हा भेटूया. थँक्यू. धन्यवाद.